नमस्कार मुलांनो, तर आपण पाहत होतो दोन चलातील रेषीय समीकरणे। हे जे आपलं इयत्ता 10वीतील पहिलं प्रकरण आहे, भाग 1 मधला दोन रेषीय चलातील समीकरणे। यामध्ये आपण पाहत होतो की एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धती जी आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर पहा मुलांनो, जे आलेख पद्धती आहे एक सामायिक समीकरण सोडण्याची, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की हे ह्या गणिताचे जेव्हा आपण उकल करू तर ते आपल्याला कशामध्ये दाखवायचे आहे, तर ते आलेखामध्ये देखील त्याचं जे आन्सर आहे ते आपल्याला दाखवायचं आहे। म्हणून बघा, आपण याची जी उकल आहे ती सारणीद्वारे आपण इथे करून घेतलेली आहे। तर इथे आपण पाहू शकतो की आपलं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे। तर पहा मुलांनो, आपलं जे पहिलं उदाहरण आहे ते असं आहे की x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या समीकरणांचे आलेख काढून त्याचे निरीक्षण आपल्याला करायचं आहे। म्हणून बघा, x अधिक y बरोबर किती आहेत, तर 4 आहेत आणि 3x अधिक 6y बरोबर किती, तर 12। म्हणून आपण x ची जी किंमत आहे त्या घेतलेल्या आहे की -1, 4, 1 आणि 6। त्यानंतर y च्या किमती घेतलेल्या आहे 5, 0, 3 आणि -2। मग x y च्या ज्या किमती आहेत त्या -1, 5, 4, 0, 1, 3 आणि 6 -2। तसेच या सूत्रानुसार आपण घेतलेले आहे x च्या आहे 0, 3 1 आणि y च्या आहेत -2, 0, 4 आणि -4। मग त्यानुसार ज्या y च्या किमती आहेत त्या देखील आपण इथे घेतलेल्या आहेत की बघा, x y च्या कंसामध्ये 0, -2, 1, 0, 3, 4, -1 आणि -4 अशा आपण काय केलेले आहे, तर ही जी सारणी आहे ती सारणी आपण इथे तयार करून घेतलेली आहे। आणि आता आलेखावरती आपण काय करणार आहोत, तर आलेखाच्या सहाय्याने हे जे विचारलेली संख्या आहे ते आपल्याला आलेखावर दाखवायची आहे। म्हणून सर्वात आधी आपण काय केलेलं आहे, तर x जो अक्ष आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि हा झालेला आहे आपला x अक्ष। त्यावरती आपल्या ज्या धनसंख्या आहेत त्या आहेत 1 ते 8 पर्यंत आणि ऋण संख्या ज्या आहेत त्या आहेत -1 ते -4 पर्यंत। आणि त्यानंतर आपण काढलेला आहे y अक्ष। y अक्ष मध्ये आपण 1 ते 6 ह्या झाल्या आपल्या धनसंख्या आणि -1 ते -5 ह्या झालेल्या आहे आपल्या ऋण संख्या। आणि आता आपल्याला इथे काय दाखवायला सांगितलेलं आहे, तर पहा, याला जो छेदनबिंदू आहे तो कुठला आहे, तर O या अक्षराने तो आपण दाखवलेला आहे। म्हणून बघा, सगळ्यात आधी आपण दाखवलेला आहे हा आहे -4 आणि हा येतो आपल्या ह्याच लाईनमध्ये -1। त्यानंतर हा झाला आपला 0 आणि हा झाला -2। त्यानंतर हा 6 आणि -2 त्याच लाईनमध्ये आहे, म्हणून आपण घेतलेले आहे 6 - 2। त्यानंतर हा आहे 1 आणि हा आहे 0। 1 आणि 0 हे आपले कशाचं झालेले आहे, x अधिक y बरोबर 4 हे आपण दाखवलेले आहे। त्यानंतर 2x y बरोबर 2 ती संख्या देखील आपण दाखवणार आहोत। बघा, हे ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांमध्ये छेदलेल्या आहेत, त्यांना आपण नाव काय दिलेलं आहे, तर 2 आणि 2, कारण ह्या 2 मध्ये छेदलेल्या आहे आणि ही सुद्धा जी लाईन आहे ती सुद्धा 2 मध्ये छेदलेली आहे। मग बघा, इथे आपण दाखवू शकतो की हे 3 आहेत, अक्षरेषावरती आपण दाखवलेले आहेत आणि हा 1 आपण दाखवलेला आहे। त्यानंतर 3, 4 ही संख्या देखील आपण या अक्षावरती दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे काय करता येणार आहे की सारणीद्वारे आपल्याला अक्ष काढून देखील या अक्षामध्ये दोन्ही रेषा काय करतात, तर परस्परांना 2, 2 या बिंदूत छेदतात। बघा, ह्या दोन्ही ज्या रेषा आहेत त्या कशामध्ये छेदत आहे, तर 2, 2 या छेदन बिंदूमध्ये छेदत आहे। त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की 2, 2 ही क्रमित जोडी म्हणजेच काय, तर x बरोबर 2 आणि y बरोबर 2 या किमती x अधिक y बरोबर किती आहे, तर 4 आणि 2x वजा y बरोबर किती, तर 2 या दोन्ही समीकरणांचे काय आहे, तर समाधान करणारे आहेत। म्हणून पुढचा जो आपला पॉइंट आहे तो आपण काय करणार आहोत, मांडणार आहोत आणि आपला जो पुढचा पॉइंट आहे तो आपण इथे घेतलेला आहे की, तर बघा, 2, 2 ही जी क्रमित जोडी आहे म्हणजेच x बरोबर किती, 2 आणि y बरोबर 2 या किमती आपल्याला x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2
या दोन्ही समीकरणांचे काय करणार आहे ते समाधान करणार आहेत। जे दोन छेदनबिंदू आपण ज्या दोन रेषा ज्या आहेत त्या छेदलेल्या आहेत दोन दोन मध्ये, त्यामध्ये हे काय आहे तर हे दोघं आपल्याला किमती ज्या आहेत त्या आपल्याला त्या रेषेवरती दाखवायच्या आहेत। मग चलाच्या ज्या किमतींनी दिलेल्या एक सामायिक समीकरणांचे समाधान होते त्या किमती म्हणजे त्या समीकरणाचे काय आहे तर उकल असते। म्हणून x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या एक सामायिक समीकरणांची उकल काय येणार आहे तर x बरोबर 2 आणि y बरोबर 2 आहे। मग ही समीकरणे निरसन पद्धतीने सोडवून या उकलीचा आपल्याला काय करायचं आहे पडताळा घ्यायचा आहे। म्हणून x अधिक y बरोबर किती 4 हे आहे समीकरण 1 आणि 2x वजा y बरोबर किती आलेलं आहे 2 हे आहे समीकरण 2। मग समीकरण 1 व समीकरण 2 याची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे। मग ती जी बेरीज आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे। तर बघा आपल्याला जी बेरीज करायला सांगितली होती ती अशी की समीकरण 1 आणि समीकरण 2 ची जी बेरीज आहे ती आपल्याला करायची आहे। मग 2x बरोबर किती आलेला आहे 6 म्हणजेच 3 1 3 3 2 6 आणि x बरोबर किती आलेला आहे तर 2। मग समीकरण 1 मध्ये x बरोबर 2 ही किंमत आपल्याला ठेवायची आहे। कशामध्ये समीकरण 1 मध्ये। मग x अधिक y बरोबर किती 4, x ची किंमत आपण किती काढलेली आहे 2 म्हणून 2 अधिक y बरोबर 4। मग बे 1 बे आणि बे 2 4 y बरोबर किती आलेला आहे तर y बरोबर 2 आलेला आहे। मग बिंदू स्थापन करण्यासाठी पूर्णांक निर्देशक सोयीचे असते। म्हणजे पूर्णांक निर्देशकानुसार बिंदू स्थापन करणे कसे असते तर ते सोयीचे असते। म्हणून पहा इथे आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेणार आहोत की खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने आपल्याला सोडवायचे आहे। मग येथे घेऊया उदाहरण 1 x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4। मग x अधिक y बरोबर 6 हे काय आहे समीकरण 1 आहे आणि x वजा y बरोबर 4 हे आहे समीकरण 2। मग समीकरण 1 व समीकरण 2 चा आलेख काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर x y या क्रमित जोड्या ज्या आहेत त्या मिळवाव्या लागणार आहेत। म्हणून x अधिक y बरोबर किती तर 6 आणि x वजा y बरोबर 4। मग x च्या किमती किती येणार आहे बघा 2 4 1 आणि 6। y चे आलेले आहे 4 2 5 आणि 0। त्यानंतर बघा xy बरोबर 2 4 4 2 1 5 6 आणि 0। त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की x वजा y बरोबर किती तर 4 म्हणून x चे जे आहे वजा 1 2 आणि 4। मग y चे किती आलेलं आहे तर वजा 5 वजा 2 1 आणि 0। त्यानंतर बघा याच्या ज्या किमती आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत की वजा 1 वजा 5 2 वजा 2 3 वजा 1 4 आणि 0 ह्या जी सारणी आहे ते आपण इथे तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला आलेखाच्या सहाय्याने सुद्धा काय करायचं आहे तर हे दाखवायचं आहे। म्हणून बघा आपण काय केलेलं आहे इथे एक जो आलेख आहे x अक्ष आणि y अक्ष आपण इथे काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे सर्वात आधी काय केलेलं आहे तर x आणि y जो अक्ष आहे तो आपल्याला धन आणि ऋण या संख्येमध्ये काय केलेला आहे आपण काढून घेतलेला आहे। मग 5 1 ही x अधिक y बरोबर 6। आता 5 x आपल्याला कुठे दिसत आहे बघा 5 1 ही काय आहे x अधिक 6 बरोबर किती x वजा y बरोबर किती तर 4 या समीकरणांची उकल आहे। मग x y बरोबर किती तर 5 1 ही कशी आहे तर ही x y ची उकल आहे जी आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर इथे दुसरे जे उदाहरण आहे ते आपल्याला माहित आहे की x अधिक y बरोबर 0 मग 2x वजा y बरोबर किती येणार आहे तर 9 येणार आहे। मग त्याचे उकल आपण करून घेतलेले आहे की x अधिक y बरोबर 0 हे आहे समीकरण 1 आणि 2x वजा y बरोबर 9 हे आहे समीकरण 2। त्यानंतर समीकरण 1 व समीकरण 2 यांचा आलेख काढण्यासाठी आपल्याला x y च्या क्रमित जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहे। म्हणून x अधिक y बरोबर किती तर 0 त्याची सारणी आपण काढलेली आहे x बरोबर 0 1 वजा 1 आणि 2। त्यानंतर y चा आहे 0 वजा 1 1 आणि वजा 2। मग xy चं बघा 0 0 1 वजा 1 वजा 1 आणि 1 2 वजा 2
हे आपण ही सारणी जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता जी दुसरी सारणी आहे ती इथे आपण बघून घेणार आहोत. तर दुसरी जी सारणी आहे ती आपण काढलेली आहे 2x वजा y बरोबर 9. मग xच्या जे किमती आहे त्या 3 आहे, 4 आहे, त्यानंतर 2 आणि मग 5 आणि y ची जी किंमत आहे ती आपण काढलेली आहे -3 वजा 1 वजा 5 आणि वजा 1. मग xy बरोबर 3 वजा 3 4 वजा 1 2 वजा 5 आणि 5 वजा 1 अशी जी सारणी आहे आपण ती केलेली इथे आहे. मग हेच आपल्याला कशावरती दाखवायचं आहे तर आलेखावरती दाखवायचं आहे. म्हणून बघा हा जो आलेख आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आता इथे आपण x अक्ष आणि y अक्ष काढलेला आहे. मग इथे 3 वजा 3 हे आपल्याला या छेदनबिंदूद्वारे दाखवण्यात आलेला आहे. तर बघा x अधिक y बरोबर किती 0. मग 2x वजा y बरोबर 9 या समीकरणांची उकल किती आहे तर xy म्हणजे 3 वजा 3 हे आपण इथे दाखवलेली आहे. 3 वजा 3. आता आपल्याला काय चर्चा करायची आहे पहा. तर x अधिक 2y बरोबर किती 4. 2x अधिक 6y बरोबर किती तर 12. मग ही जे एक सामायिक समीकरण दिलेली आहे ते आपल्याला काय करायचे आहे आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी निश्चित केलेल्या काही क्रमित जोड्या आपल्याला खालीलप्रमाणे पाहायच्या आहेत. म्हणून x अधिक 2y बरोबर किती 4. मग x बरोबर वजा 2 0 2. y बरोबर आलेला आहे 3 त्यानंतर 2 आणि 1. मग xy बरोबर काय आलेला असेल तर वजा 2 3 त्यानंतर 0 2 आणि 2 आणि 1 असं आलेलं असेल. त्यानंतर आपण हे घेतलेले आहे जी दुसरी किंमत आहे 3x अधिक 6y बरोबर 12. त्याची सारणी बघा x वजा 4 1 आणि 8. yच्या जे किमती आपण घेतलेल्या आहे ते आहे 4 वजा 1.5 आणि त्यानंतर वजा 2. मग xyच्या ज्या किमती होतात त्या आपण घेतलेल्या आहे वजा 4 4 1.5 आणि 8 वजा 2. आता हेच आपल्याला काय करायचं आहे तर आलेखाच्या आधारे देखील आपल्याला हे सिद्ध करायचं आहे दाखवायचं आहे. तर बघा या क्रमित जोड्या स्थापन करून काढलेला आलेख जो आहे तो आपण हा आलेख काढलेला आहे x अक्ष आणि y अक्ष. त्यानंतर वरील दोन्ही समीकरणांचा आलेख जो आहे तो आपण काय करणार आहोत तर दोन्ही समीकरणांचा जो आलेख आहे तो कसा आहे तर एकच आहे. म्हणून दोन्ही समीकरणाच्या उकली म्हणजे यांचे सर्व निर्देशक आहेत हे आपल्याला माहित आहे. मग इथे आपल्याला सांगितलेलं आहे की तर बघा इथे एक समीकरणाचे x चे सहगुणक y चे सहगुणक आणि स्थिर पदे हे दुसऱ्या समीकरणाच्या सहगुणक व स्थिर पदाच्या पटीत आहेत. म्हणजेच x व y च्या सहगुणक व स्थिर पदांना एकाच संख्येने भागले असता पहिले समीकरण मिळते. याचाच अर्थ दोन्ही समीकरणे कशी आहेत तर दोन्ही समीकरणे हे समान आहेत. म्हणजेच आपण इथे काय केलेलं आहे तर एकाच रेषेने दुभागलेलं आहे x आणि y या दोन्ही अक्षांना आणि ज्या आपण संख्या रेषेवर ज्या संख्या आहेत त्या दाखवलेल्या देखील आहेत. आता पुढचं जे निश्चयक आहे ते आपण पाहणार आहोत. तर a b आणि c d हा 4 घटकांचा काय आहे निश्चयक आहे. मग यात a b c d या आडव्या ओळी आहेत तसेच a c b d हे 2 उभे स्तंभ आहेत. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की हे काय आहे हे उभे स्तंभ आहेत आणि इथे आडवे स्तंभ सुद्धा आपण पाहिलेले आहेत. मग या निश्चयकांची कोटी 2 आहे कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत. किती घटक आहेत 2 आहे जे आपल्याला इथे दिसत आहे 1 आणि 2. मग हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. ती संख्या कशी असणार आहे AD वजा DC अशी असते. म्हणजेच इथे आपल्याला A जो तिरकस गुणाकार आहे तो D B आणि C. मग बरोबर काय येणार आहे AD वजा BC असे येणार आहे. मग AD BC ही AC BD या निश्चयकाची काय आहे तर किंमत आहे. मग इथे निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ABCD असे इंग्रजी जे कॅपिटल अक्षरे आहेत ते आपण वापरूयात. तर बघा इथे आपण जी निश्चयकाची किंमत आहे ती आपण इथे काढलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट आहे तो सुद्धा इथे पाहणार आहोत. तर पहिलं जे उदाहरण होतं आपलं ते आपण इथे घेतलेलं आहे आणि ते असं आहे की A बरोबर 5 7 3 आणि 9 हा आपला एक निश्चयक झालेला आहे. एक उदाहरण आपलं आहे. त्याची उकल बघा आपण अशा प्रकारे केलेली आहे की A बरोबर 5 7 3 9.
त्यानंतर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 9 वजा 3 गुणिले 7. मग गुणाकार तर आपल्याला येतोच की 5 9 45 आणि 7 त्रिक 21. मग 45 मधून आपल्याला 21 काय करायचे आहे, मायनस करायचे आहे. किती होणार आहे, तर 24 येणार आहे. तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण. आणि दुसरं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेऊयात. तर पहा, जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि ते असं आहे की n बरोबर किती, तर -8 2 वजा 3 आणि 4 हे काय आहे, निश्चयक आहे. मग त्याची उकल बघा आपण कसे केलेले आहे, तर n बरोबर -8 2 वजा 3 आणि 4. आता साहजिकच आहे आपण काय करणार आहोत, तर तिरकस गुणाकार जो आहे तो करून घेणार आहोत. म्हणून कंसामध्ये -8 गुणिले कंसामध्ये 4 आणि कंसामध्ये -3 गुणिले 2. तर आता 8 चौक 32 वजा मोठं जे साइन आहे, मोठ्या संख्येला काय आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणून आपण घेतलेलं आहे -32. मग हा वजा इथे आपण घेतलेला आहे आणि 3 दुने 6. त्यानंतर हा जो मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते आपण इथे घेतलेला आहे, म्हणून -6 आलेला आहे. आता आपल्याला 32 वजा वजा काय होणार आहे, अधिक. म्हणून इथे 32 अधिक 6 बरोबर किती आलेले आहेत बघा. इथे मोठ्या संख्येला काय आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणून 32 मधून आपल्याला काय करायचं आहे, तर 6 मायनस करायचे आहे. मग उत्तर किती आलेलं आहे आपलं, तर -26 एवढं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं देखील काय करणार आहोत, तर जो पॉइंट आहे तो इथे समजून घेणार आहोत. तर पुढचं जे उदाहरण आहे ते आपण इथे काढूयात. तर पहा मुलांना, जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की b बरोबर किती आहे, 7/3 2/3/2 आणि 5/3 1/2. हे जे निश्चयक आहे त्याचे उकल जे आहे ते आपल्याला करायचे आहे. म्हणून b बरोबर 7/3 3/2 5/3 1/2. याचं देखील आपल्याला काय होणार आहे, तर तिरकस गुणाकार जो आहे तो होणार आहे. म्हणून 7/3 गुणिले 1/2 वजाचं चिन्ह आहे, म्हणून 3/2 गुणिले 5/3. मग बघा, 7 1 7 3 दुने 6 आणि त्यानंतर 5 त्रिक 15 आणि 3 दुने 6 आपण हे उत्तर जे आलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 15 मधून 7 जे आहे ते वजा करायचे आहे. आलेलं आहे 8 आणि छेदस्थानी आपण घेतलेले आहे 6. मग 6 जे आहे ते इथे आपण आलेले आहे. मग याचा भागाकार जो आहे तो किती येणार आहे, तर 3 1 3 3 दुने 6 आणि 4 1 4 4 दुने 8. मग किती आलेलं आहे, तर पहा इथे आलेलं आहे -4 आणि /3. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो इथे आपण निश्चयक पद्धती म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, इथे निश्चयक पद्धती म्हणजे काय, तर क्रेमरची जी पद्धती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, दिलेली एक सामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकांच्या सहाय्याने आपल्याला सोडवता येतात. यालाच एक सामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चित पद्धती म्हणतात. ही पद्धती ग्रेबियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली. या पद्धतीला क्रेमरची पद्धत जी आहे ती म्हटलं जातं. मग या पद्धतीत दिलेल्या एक सामायिक समीकरणे काय असणार आहे, तर a1 x अधिक b1 y बरोबर c1 आणि a2 x अधिक b2 y बरोबर c2. मग अशी ती क्रेमरची जी पद्धत आहे ते आपण तशी लिहितो. मग समजा a1 x अधिक b1 y बरोबर किती, c1 हे आहे समीकरण 1 आणि a2 x अधिक b2 y बरोबर किती, c2 हे आहे समीकरण 2. मग इथे a1 b1 c1 व a2 b2 c2 या वास्तव्य संख्या आहेत. म्हणून आपण ही एक सामायिक समीकरणाची निरसन पद्धतीने सोडवणार आहोत. तर बघा, त्याची जी निरसन पद्धत आहे ते आपण पुढील प्रमाणे घेतलेली आहे. तर इथे आपण बघू शकतो की x अधिक b1 y बरोबर c1 हे आहे समीकरण 1 आणि a2 बरोबर काय आहे, x
B2Y बरोबर C2 हे आहे समीकरण 2. मग A1 B1 C1 आणि A2 B2 C2 या कशा संख्या आहेत तर या वास्तविक संख्या आहेत. म्हणून आपण एक सामायिक समीकरणे निरसन पद्धतीने सोडवणार आहोत. मग समीकरण 1 ला आपल्याला काय करायचं आहे, B2 ने गुणायचं आहे. म्हणून A1 B2 x अधिक B1 B2 y बरोबर C1 B2 हे समीकरण 3 आपल्याला मिळालेलं आहे. मग समीकरण 2 ला B1 ने आपल्याला गुणायचं आहे. म्हणून A2 B1 x अधिक B2 B1 y बरोबर C2 B1 y हे आपल्याला चौथं समीकरण जे आहे ते मिळालेलं आहे. आता जे पुढचं आपण घेणार आहोत ते आहे समीकरण 3 मधून आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 4 हे वजा करायचं आहे. म्हणून A1 B2 x अधिक B1 B2 y बरोबर C1 B2 हे आपण घेतलेलं आहे. त्याच्यामधून वजा काय करायचं आहे आपल्याला, चौथं समीकरण वजा करायचं आहे. म्हणून A2 B1 x अधिक B2 B1 y बरोबर C2 B1 हे आपल्याला मायनस करायचे आहे. तर आता बघा काय आलेलं आहे, तर कंसामध्ये A1 B2 वजा A2 B1 x बरोबर C1 B2 वजा C2 B1 हे आलेलं आहे. तर बघा अशी बेरीज जे आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर आपलं x बरोबर किती आलेलं आहे, तर x बरोबर आलेलं आहे C1 B2 वजा C2 B1 छेदस्थानी आलेलं आहे A1 B2 वजा A2 B1 हे आपलं छेदस्थानी आलेलं आहे. त्यानंतर हे जे समीकरण आहे ते आपलं 6वं समीकरण आहे. म्हणजे हे जे आपलं समीकरण आहे कुठलं, तर x बरोबर किती, तर x बरोबर C1 B2 वजा C2 B1 छेदस्थानी काय आलेलं आहे A1 B2 वजा A2 B1 हे 5वं समीकरण आहे. मग त्याप्रमाणे x चे जे निरसन आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे की y बरोबर A1 C2 वजा A2 C1 छेदस्थानी आलेले आहे A1 B2 वजा A2 B1 हे 6वं समीकरण आपण घेतलेलं आहे. त्यानंतर वरील उकलीमधील आपण काय केलेलं आहे, तर C1 B1 व B2 वजा C2 B1 A1 B2 वजा A2 B1 A1 C1 वजा A2 C1 या राशी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि थोड्या जागेत व्यवस्थित लिहिण्यासाठी निश्चयकांच्या रूपात जे आहेत ते आपण लिहूयात. म्हणून इथे आपण घेतलेले आहेत की x बरोबर काय आहे C1 B2 वजा C2 B1 छेदस्थानी आलेला आहे A1 B2 वजा A2 B1 हे आहे आपलं छेदस्थानी. त्यानंतर बरोबर काय आलेलं आहे पाहूया, तर इथे बरोबर जे आहे ते आलेलं आहे C1 C2 आणि B1 B2. मग छेदस्थानी काय आहे, तर A1 A2 B1 B2 आणि त्यानंतर y बरोबर काय आलेलं आहे, तर A1 C2 वजा A2 C1 छेदस्थानी आहे A1 B2 वजा A2 B1 बरोबर काय आलेलं आहे बघा, तर A1 A2 C1 C2 आणि त्यानंतर आलेलं आहे A1 A2 B1 B2 हे काय आहेत, तर बघा A1 B2 वजा A2 B1 हे शून्य नाही आहेत. म्हणून लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, तर A1 A2 B1 B2 बरोबर काय आलेलं आहे, तर D. मग C1 C2 B1 B2 बरोबर dx हे आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर x बरोबर dx छेद d हा y बरोबर dy छेद d असा आलेला आहे. मग पुढील प्रमाणे आपण d dx y dy हे आपण निश्चयक लिहिणार आहोत ते बघा असे आहेत की A1 छेद A2 B1 छेद B2 असे ते आपण लिहिणार. C1 छेद C2 या स्तंभाचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे त्याची मांडणी जी आहे ते आपण केलेली आहे. मग A1 x अधिक B1 y बरोबर किती, तर C1 आणि A2 x अधिक B2 y बरोबर काय आलेलं आहे, तर C2 आलेलं आहे. त्यानंतर या समीकरणापासून A1 A2 B1 B2 C1 C2 हे आपल्याला मिळालेले आहेत. हे आपण इथे घेतलेले आहेत. मग हे काय आहे, 3 स्तंभ जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. मग D मध्ये स्थिर पदांचा C1 C2 हा स्तंभ वगळला आहे. कुठला स्तंभ, तर C1 आणि C2 हा स्तंभ जो आहे तो वगळलेला आहे. मग त्यानंतर आपल्याला या सहगुणकाचा जो स्तंभ आहे dx साठी D मधील A1 A2 हा x च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्यासाठी आपल्याला स्थिर पदांचा स्तंभ जो आहे तो घ्यायचा आहे. म्हणून dy साठी D मधील B1 B2 हा y च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्या जागी स्थिर पदांचा जो
त्या जागी आपल्याला काय करायचं आहे, तर सहगुणांचा स्तंभ त्या जागी स्थिर पदांचा स्तंभ जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून स्थिर पदांचा स्तंभ आपण इथे घेतलेला आहे. मग पुढचं जे उदाहरण आहे ते आपण बघूया. तर इथे काही नियम आपल्याला सांगितलेला आहे. तर क्रेमरची पद्धती वापरून एक सामायिक समीकरणे जी आहेत ती सोडवण्याची रीत अशी आहे की दिलेली समीकरणे x अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहा. मग d, dx व dy या निश्चयकांच्या किमती आपल्याला काढायच्या आहे. म्हणून x बरोबर dx छेद d व y बरोबर dy छेद d यानुसार x व y च्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणून बघा त्या आपण या सूत्रानुसार कुठला, तर क्रेमरची ही जी पद्धत आहे त्यानुसार आपण पुढील उदाहरणे जी आहेत ती सॉल्व करणार आहोत. तर बघा क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरणे जे आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणून 5x अधिक 3y बरोबर वजा 11, 2x अधिक 4y बरोबर वजा 10. तर इथे पाहू शकतो आपण की क्रेमरच्या पद्धतीने खालील जे एक सामायिक समीकरणे जे आहे ते आपल्याला इथे सोडवायचे आहे. म्हणून 5x अधिक 3y बरोबर वजा 11 आणि दुसरे समीकरण आहे 2x अधिक 4y बरोबर वजा 10. मग जे समीकरणे दिलेले आहे त्याचे उकल आपण इथे केलेले आहे की 5x अधिक 3y बरोबर वजा 11, 2x अधिक 4y बरोबर वजा 10. म्हणून d बरोबर आपण घेतलेले आहे 5, 2, 3, 4. मग याचा तिरकस गुणाकार आपण करून घेतलेला आहे की 5 गुणिले 4, 5 गुणिले 4 आणि वजा 2 गुणिले 3. मग 4 पंचे 20 आणि 3 दुने 6. 20 मधून 6 गेले, राहिले 14. मग dx बरोबर काय घेतलेलं आहे आपण की 11 वजा 11 आणि वजा 10. 3 आणि 4, 3 आणि हे 4 आपण इथे घेतलेले आहेत. म्हणून वजा 11 गुणिले किती येणार आहे, 4 तिरकस गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. वजा 10 गुणिले 30, 11 चौक किती 44, म्हणून 44 आलेले आहे आणि 10 त्रिक 30. मग 44 मधून आपल्याला काय करायचं आहे, तर 30 हे मायनस करायचे आहे. किती राहिलेले आहे, तर 14 राहिलेले आहे. मग dy बरोबर किती, तर 5, 2 वजा 11 वजा 10 बरोबर किती, याचा गुणाकार आपण करून घेतलेला आहे. तर 5 गुणिले 10 वजा 2 गुणिले वजा 11 बरोबर किती, तर 10 पाचे 50 आणि 11 दुने 22. मग किती आलेले आहे पहा, तर वजा 50 अधिक 22 बरोबर 50 मधून 22 आपण मायनस केले, वजा 18 आलेले आहे. तर वजा 28 जे आहे ते आपले आलेले आहे. तर वजा 28 हे आपण मायनस करून उत्तर मिळवलेलं आहे. त्यानंतर x बरोबर किती, तर dx छेद d बरोबर वजा 14 छेद 14 बरोबर 14 एक 14. म्हणून किती आलेलं आहे, तर वजा 1 हे आलेलं आहे. मग y बरोबर dy छेद d बरोबर किती, तर वजा 28 छेद 14. मग 14 एक 14 आणि 14 दुने 28. म्हणून वजा 2 हे आलेलं आहे. मग xy बरोबर किती, तर वजा 1 वजा 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची जी उकल आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे.